हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा, मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंडा करी ही रेसिपी शेअर करणार आहोत। तर बनवायला अगदी इझी आहे आणि अगदी झटपट तयार होते। तर बघत राहा माझा चॅनल मराठी किचन विथ मनीषा। तर चला आपण बनवायला स्टार्ट करूया। अंडा करी करता आपण सर्वात प्रथम मसाला रेडी करू। त्याकरता मी हे कांदे कापून घेतलेले आहेत। हे आपण छान असे ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घेऊया। छान परतून घेतलेले आहेत मी। आता बाकीचा मसाला सुद्धा आपण छान परतून घेऊया। बाकीच्या मसाल्यामध्ये मी धने घेत आहे 3 ते 4 चम्मच, साजीरा आहे, दोन इलायची, 2 ते 3 लवंग, तेजपान आणि मिरे आहेत। आता आपण छान परतून घेऊया। इथेच मी बघा आपले धने आणि बाकीचा मसाला सुद्धा भाजून झालेला आहे। आता आपण बाकीचा मसाला सुद्धा भाजून घेऊया। तर मी ते शेंगदाणे घेतले, 3 लाल मिरच्या घेतल्या आणि ही रक्ती आहे, हा मसाल्याचाच प्रकार आहे। आणि हे खोबरं आहे, हे सर्व आपण भाजून घेऊया। आणि मी इथे 2 चम्मच छोटे चम्मच जिरा पण घेतला आहे। तर आता आपण हे छान परतून घेऊया, छान असं भाजून घेऊया। मसाला छान भाजून झालेला आहे, गॅस बंद करून देऊया। आपण आपला भाजलेला कांदा जो आहे तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। सोबत टोमॅटो सुद्धा टाकूया। कांदा टमाटरची पेस्ट रेडी झालेली आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि इथेच आपण अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा करून घेऊया। हे बघा आता इथे मी लसूण आणि अद्रक घेत आहे, याची सुद्धा आपण पेस्ट करून घेऊया। बघा अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा मी तयार करून घेतलेली आहे। आता आपण गरम मसाल्याची पेस्ट आपण हा जो खडा मसाला भाजून घेतलेला होता त्याची सुद्धा पेस्ट करून घेऊ। बघा गरम मसाला सुद्धा रेडी झालेला आहे आपला। हे बघा छान स्मूथ अशी पेस्ट रेडी झालेली आहे। तर चला आता आपण आपली अंडा करी रेडी करूया। तर हे बघा मी 4 अंडे उकळून घेतलेले आहेत। तर आपल्याला याला चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे 3 चिरा मारायचे आहेत। त्यानंतर आपण हे अंडे तेलामध्ये फ्राय करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे। तर चला आता आपण हे अंडे फ्राय करून गरम झालेला आहे। आता आपण आपले अंडे छान फ्राय करून घेऊया। सर्व चारही बाजूने छान असे फ्राय करून घेऊया। ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे। अशा प्रकारे अंडा करी बघून पहा, न खाणारे सुद्धा आवडीने खातील। खूपच इझी प्रकारे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की अंडा करी कशा प्रकारे बनवायची। हे बघा अशा प्रकारे तुम्ही छान असे फ्राय करून घ्या। हे बघा अंडे छान असे ब्राऊन कलरचे झालेले आहेत। हे बघा आता आपण आपले अंडे काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आपण आपला मसाला सुद्धा भाजून घेऊया छान। हे बघा तर तेल ऑलरेडी गरम झालेलंच आहे। तर इथे आपण टमाटर आणि कांद्याची पेस्ट टाकूया। बघा आता आपण इथे अद्रक लसणाची पेस्ट आणि आपला गरम मसालाची पेस्ट ही सुद्धा टाकूया आणि छान तेल सुटेपर्यंत छान असं फिरवून घेऊया। जेव्हा आपल्या मसाल्याला छान तेल सुटेल तेव्हा आपण आपले बाकीचे मसाले सुद्धा ॲड करूया। मसाल्याला छानसं तेल सुटलेलं आहे। आता आपण बाकीचे मसाले सुद्धा इथे ॲड करूया। तर मी इथे चुटकीभर हळद टाकत आहे आणि आपलं मीठ आहे टेस्ट अकॉर्डिंग। आणि मी इथे 2 अर्धा चम्मच म्हणजे 1 पूर्ण फुल चम्मच तिखट ॲड करत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट ॲड करू शकता, म्हणजे तुम्ही किती प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात। फिरवून घेऊया आता। हे बघा अशा प्रकारे 2 मिनिट आपण छान फिरवून घेऊया। आणि आता आपण आपले बॉईल एग इथे टाकूया। 1 मिनिट छान असं फिरवून घेऊया।
आणि आता आपण इथे 2 ग्लास पाणी ॲड करूया. आणखी 1 ग्लास मी इथे ॲड करत आहे आणि मीडियम फ्लेमवर छान अशी 5 ते 10 मिनिट उकळी येऊ देऊया छान. हे बघा आता आपली अंडा कढी रेडी झालेली आहे. आता आपण थोडा सांबार टाकूया इथे आणि आणखी 5 मिनिटं होऊ देऊया. हे बघा आपली अंडा कढी बिलकुल रेडी आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि आपल्या अंडा कढीला सर्व. अंडा कढी रेडी झालेली आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हसत राहा.